नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. ज्या घरामध्ये काही विशिष्ट चुका सातत्याने होत असतात त्या घराकडे लक्ष्मी माता कधीही वळूनही पाहत नाही. अशा ठिकाणाहून स्वतःहून माता लक्ष्मी निघून जाते आणि मग त्या घरात कायम दुःख, त्रास व संकटे हे वस्ती करू लागतात. म्हणूनच जर तुमच्या घरी देखील अशीच न संपणारी दुःखे, अडचणी आणि आरोग्याचे प्रश्न, आर्थिक अडचण ही कायमची वाटचाल करत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक आशीर्वाद ठरू शकतो. जर तुम्ही हे ऐकूनही दुर्लक्षित केलं तर समजून घ्या, स्वतः लक्ष्मी मातेच्या हातून मिळणारे धन तुम्ही परावृत्त केलंत. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या प्रत्येक व्यक्तीने, विशेषतः स्त्रियांनी कधीच करू नयेत. कारण मित्रांनो, जर आजचा हा संदेश तुम्ही पूर्ण ऐकून घेतलात तर समजून घ्या, तुमच्या भाग्यात एक नवीन सुवर्णकाळ उगम पावेल. कारण शेवटी आम्ही तुम्हाला एक गुप्त उपायही सांगणार आहोत, ज्यामुळे लक्ष्मी माता स्वतः तुमच्या घरी धावत येतील. मित्रांनो, काही गोष्टी आपल्या आयुष्यात इतक्या सहजपणे घडतात की आपल्याला त्या चुकीच्या वाटतच नाहीत. पण शास्त्रांमध्ये असं सांगितले आहे की जे चूक आहे ते फारसं मोठं नसतं, पण जे दुर्लक्षित केलं जातं त्याचं परिणाम हे फार मोठे होतात. आजची गोष्ट आहे एका अशा कुटुंबाची जिथं लक्ष्मी मातेने कधी एकेकाळी आपली कृपा करून त्यांचं घर हे सुवर्णाने भरून टाकलं होतं. पण हळूहळू त्या घरात झालेल्या काही चुकांमुळे लक्ष्मी माता नाराज होऊन गेल्या. मग काय, त्या घरात दरिद्रतेचे दाट वादळ पसरू लागले. चला तर मग जाणून घेऊया त्या कुटुंबाची कथा, त्यांच्या चुकांची किंमत आणि पुन्हा मिळवलेली लक्ष्मी मातेची कृपा. कोकणातील एका टुमदार गावात हरीश नावाचे गृहस्थ आपली पत्नी शोभा, 2 मुलं तन्मय आणि काव्या आणि वृद्ध आईसोबत राहायचा. घर मोठं नव्हतं, पण प्रेम, श्रद्धा आणि शिस्तमुळे ते घर स्वर्गासारखं वाटायचं. शोभा रोज पहाटे उठून लक्ष्मी मातेची पूजा करायची, अंगणात रांगोळी घालायची, घरात दररोज दिवा लावायची. घरात केव्हाही कुठे खरकटी भांडी पडलेली दिसायची नाहीत आणि उत्तर दिशेला कायम सुवासिक अगरबत्ती जळायची. तेव्हा गावात असं म्हटलं जायचं, हरीशचं घर म्हणजे लक्ष्मी मातेचं निवासस्थान. व्यवसाय उत्तम चालायचा, मुलं शिकण्यात हुशार आणि शेजारीही त्यांच्याशी आदराने बोलायचे. काळ पुढे सरकत गेला. शहरी सुखसोयींमुळे हरीशचा मुलगा तन्मय नोकरीनिमित्त मुंबईला गेला आणि महिन्याला भरपूर पैसे पाठवू लागला. आता शोभा थोडी आरामात राहू लागली. सकाळी उठणं उशिरा व्हायला लागलं, पूजा बरीच वेळ टाळायला लागली. एक दिवस खरकटी भांडी ही रात्री असेच पडून राहू लागली. रांगोळी विसरली, अंगणात झाडू हा सायंकाळी लागायला लागला. काय फरक पडतोय, सगळं तर चालूच आहे की, असा विचार करून अनेक गोष्टी तिला आता गरजेच्या वाटेनाशा झाल्या. पण लक्ष्मी माता शिस्तप्रिय असतात. त्या फक्त पैशांच्या येण्याला नव्हे तर पवित्रतेच्या वासाला ओळखतात. काही महिन्यात हरीशच्या दुकानात व्यापार मंदावू लागला. तन्मयच्या नोकरीवरही गंडातर आलं. एक दिवस तो फोनवर रडत म्हणाला, आई, कंपनीने छाटलं मला. त्याच रात्री घरात पाणी पुरवठ्याची लाईन फुटली, किचनमध्ये गॅस गळती झाली आणि वडिलांची तब्येत बिघडली. घरात एकच गोंधळ माजला. काव्या, हरीशची मुलगी, रडत म्हणाली, आई, आपलं घर इतकं अशांत का झालंय? काहीतरी चुकतंय का आपल्याकडून? शोभा तेव्हा क्षणभर शांत बसली. तिला आठवलं की एक करून लक्ष्मी मातेच्या सगळ्या नियमांचं उल्लंघन करत गेली होती. एक दिवस दारावर एक वृद्ध साधू आले. त्यांनी शोभाला विचारलं, बाई, इथे पूर्वी आनंद आणि समाधानाचं राज्य होतं, पण आताही इथे येताना एका देवतेचं सळसळणारा राग मला जाणवला. काय चुकलं तुमच्याकडून? शोभाच्या डोळ्यात पाणी आलं. ती सगळं सांगू लागली. तेव्हा साधूंनी मोठ्या शांतपणे सांगितलं, लक्ष्मी माता पवित्रतेची देवी आहे. त्या घरात फक्त सुवास नाही तर सात्विकता हवी असते. खरकटी भांडी, संध्याकाळी झाडू, गडबडीत पूजा आणि देवाशिवाय खाणं, स्त्रियांचा अपमान, वृद्धांचा अनादर, अपशब्द आणि अपवित्र कपडे, या गोष्टींच्या सावलीत लक्ष्मी माता टिकत नाही. पण बाई, अजून वेळ गेलेली नाही. शुद्ध मनाने पुन्हा सुरू करा तीच दिनचर्या.
त्या दिवसापासून शोभाने स्वतःला पूर्णपणे बदललं. ती ब्रह्ममुहूर्तात उठू लागली. घरात रोज रांगोळी, देवपूजा, दारासमोर दिवा, गंगाजल शिंपडणं, संध्याकाळी झाडू मारणं थांबवलं. आरशात चेहरा न पाहता सर्वप्रथम देवाचं दर्शन घ्यायला लागली. तिने तन्मयलाही सांगितलं, बाळा सकाळी घरातून निघताना गोड खा, तिळक लाव आणि सूर्यदेवाला जल चढव. घरात आजीला आदराने वागवायला लागली. स्त्रियांच्या हातून पडलेली छोटीशी वस्तू उचलून प्रेमाने म्हणाली, स्त्री ही लक्ष्मीचं रूप आहे. शेजारी आश्चर्याने बघत होते. म्हणजे हेच तर घर, जिथं पुन्हा एकदा लक्ष्मीचा वास झाला आहे. पुन्हा काही महिन्यांनी हरीशचा जुना मित्र त्याच्या मदतीला आला. तन्मयला नवीन नोकरी मिळाली, यावेळी परदेशात. काव्याचं कॉलेजमध्ये नाव झळकू लागलं आणि सर्वात महत्त्वाचं, घरात एक विशेष शांती नांदू लागली. रात्री शोभा देवापुढे बसून म्हणायची, देवी लक्ष्मी, तू मला एकदा सोडून गेलीस, पण मी पुन्हा तुझं घर स्वच्छ केलं, तुझ्यासाठी पवित्र केलं. आता जरा थांब, थोडं अधिक राहा. देवाऱ्यात दीपक हलकंच उजळत होतं. मित्रांनो, ही गोष्ट फक्त एका कुटुंबाची नव्हे, तर आपल्या प्रत्येकाच्या घराची आणि आत्म्याची आहे. जिथे स्वच्छता, श्रद्धा, स्त्रियांचा सन्मान आणि देवभक्ती आहे, तिथेच लक्ष्मी माता वास करतात. जर तुमच्या घरी सुद्धा अडचणी, आजार, दरिद्रता, मानसिक अस्वस्थता असेल, तर आधी घरातल्या या छोट्या छोट्या चुका शोधा. लक्षात ठेवा, लक्ष्मी माता नुसत्या हाकेसाठी येत नाहीत, त्या येतात तिथे जिथे त्यांचं स्वागत फक्त फुलांनी नाही तर पवित्रतेने केलं जातं. या कथेतून तुमचं अंतःकरण नक्कीच काहीतरी शिकून गेलं असेल. पण आता आपण या शिकवणीचा गाभा अधिक खोलवर समजून घेऊया, जेणेकरून ही अमूल्य माहिती तुमच्या मनात खोलवर रुजेल आणि तुमच्या जीवनात खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवून आणेल. धर्मशास्त्रानुसार लक्ष्मी माता नाराज का होतात त्यामागची आपण काही कारणे पाहूया. नंबर 1, रात्रीचे खरकटी भांडी. घरात जेव्हा रात्री खरकटी भांडी टाकून ठेवली जातात व सकाळी धुतली जातात, तेव्हा देवी लक्ष्मीचा अपमान होतो. स्वच्छता ही लक्ष्मी मातेची पहिली आवड आहे. नंबर 2, उत्तर दिशेला कचरा. उत्तर दिशा ही कुबेर देव आणि लक्ष्मी मातेची दिशा मानली जाते. या दिशेत कधीही कचरा किंवा निकामी वस्तू ठेवू नका. ही जागा कायम स्वच्छ ठेवा आणि या दिशेतून समृद्धी येते. नंबर 3, चूल किंवा गॅसवर खरकटी भांडी. रसोईघर हे मंदिरानंतरचे सर्वात पवित्र स्थान आहे. चूल किंवा गॅसवर कधीही खरकटी किंवा रिकामी भांडी ठेवू नका. नंबर 4, सूर्यास्तानंतर झाडू. संध्याकाळच्या वेळी झाडू मारणं म्हणजे लक्ष्मी मातेच्या पायावर झाडू फिरवण्यासारखं मानलं जातं. ही वेळ पूजा अर्चेची असते. घर स्वच्छ ठेवायचं असेल तर सकाळी झाडू मारावी. नंबर 5, एका हाताने चंदन घासणे. एका हाताने चंदन घासू नका, हे श्रीहरीचा अपमान मानला जातो. नंबर 6, केवळ लक्ष्मीची पूजा. शास्त्र सांगतात, लक्ष्मी व विष्णू दोघांची एकत्र पूजा केल्यावरच लक्ष्मी कृपा करतात. त्यामुळे लक्ष्मी नारायण म्हणून पूजा करा. नंबर 7, सूर्यास्त किंवा सूर्योदयाच्या वेळी झोपणे. ही वेळ ध्यान, पूजा, वंदन करण्याची असते. यावेळी झोपल्यास आळस आणि दरिद्रता वाढते. नंबर 8, स्त्रिया, वृद्ध आणि गरिबांचा अपमान. लक्ष्मी माता स्त्रियांमध्ये वास करतात. स्त्रीचा अपमान म्हणजे लक्ष्मीचा अपमान. नंबर 9, अपशब्दांचा वापर. अशुद्ध भाषा, रागवून अपशब्द बोलणे हे सर्व लक्ष्मी मातेचा राग ओढवून घेतात. नंबर 10, अस्वच्छ कपडे. गंभीर गोष्ट म्हणजे जे लोक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात त्यांच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही. आता आपण बघूया सकाळचे काही नियम ज्यामुळे भाग्य उजळते. नंबर 1, सकाळी डोळे उघडताच आरसा पाहणे टाळा. सकाळी उठून आरशात चेहरा पाहणं हे दुर्भाग्याचं प्रतीक मानलं जातं.
त्याऐवजी भगवंताचं दर्शन घ्या. नंबर 2, स्नान व सूर्यपूजनापूर्वी अन्नसेवन टाळा. स्नानाशिवाय अन्नसेवन करणं हे अन्नदाता सूर्यदेवताचा अपमान आहे. नंबर 3, सकाळी स्वतःच्या नशिबाला दोष देणे टाळा. उठताच नकारात्मक बोलणं हे संपत्तीचं दुर्भाग्य वाढवतं. नंबर 4, गंगाजलाचे चमत्कारी उपाय. रात्री तांब्याच्या भांड्यात गंगाजल ठेवा आणि सकाळी उठून त्याचे घरभर शिंपडण करा आणि स्वतःही प्या. हे उपाय दरिद्रतेचा नाश करतात. नंबर 6, पहाटे चंदनाचा टिळक लावा. टिळक लावल्याने ईश्वरी संरक्षण मिळतं आणि मनोबल वाढतं. घरातून बाहेर पडण्यापूर्वी काही खास गोष्टी खा, जसं की थोडे तांदूळ खा. लक्ष्मी मातेची कृपा मिळते. देवळातील फूल किंवा पान खा, आशीर्वाद प्राप्त होतो. साखर किंवा गोड खा. दिवसभर कार्य हे यशस्वी होतात. नंबर 7, घरातून निघताना दही साखर खा. या उपायानं संपूर्ण दिवस शुभतेने व्यापलेला असतो. आता आपण बघूया लक्ष्मी मातेचा अपमान करणाऱ्या काही गोष्टी. पांढऱ्या वस्तू जसं की दूध, साखर, दही सूर्यास्तानंतर कुणालाही देऊ नका. झाडू कधीही कुणाला उधार देऊ नका. स्त्रियांचे गुप्त पैसे किंवा दागिने उधार देऊ नका. रात्री दूध किंवा दही देणे टाळा. भोजन अर्धवट सोडू नका. मित्रांनो, या माहितीच्या माध्यमातून आपण एक अत्यंत मौल्यवान आणि जीवनाला दिशा देणारी गोष्ट शिकलो आहोत. देवी लक्ष्मी केवळ संपत्तीची देवी नसून त्या आपल्या घरात येतात. तिथे सुचिता, नम्रता, सात्विकता आणि भक्ती असते. आपण अनेकदा असं समजतो की केवळ पूजा केल्याने लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होईल. पण सत्य हे आहे की घरातील प्रत्येक कृती, प्रत्येक बोल आणि प्रत्येक सवय ही त्या कृपेचं आमंत्रण ठरते किंवा अपमान. जेव्हा आपण रात्री कुठे खरकटी भांडी ठेवतो, जेव्हा आपण अपवित्रतेकडे दुर्लक्ष करतो, जेव्हा आपण सूर्योदयाच्या वेळी आळशी बनतो किंवा वृद्ध स्त्री किंवा गरिबांचा अनादर करतो, तेव्हा आपोआपच आपण लक्ष्मी मातेच्या रागास पात्र होतो. परंतु जेव्हा आपण घर स्वच्छ ठेवतो, सकाळी गंगाजल शिंपडतो, सूर्याची पूजा करतो, चंदनाचा तिलक लावतो आणि सकाळी सकारात्मक विचार करतो, तेव्हा देवी लक्ष्मी स्वतः आपल्या पायांनी त्या घरात वास करते. लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी आपल्या वागण्यात, खाण्यात, बोलण्यात आणि जगण्यात सात्विक शुद्धता आणि धर्मशीलता असणं आवश्यक आहे. ज्या घरात देवीचा आणि देवतेच्या नियमांचा सन्मान केला जातो, तिथे लक्ष्मी फक्त धन रूपानेच नव्हे तर सुख, समाधान, आरोग्य, सौभाग्य आणि शांतीच्या रूपाने स्थायिक होते. म्हणूनच आजपासूनच आपण या सर्व गोष्टींचं पालन करायला सुरुवात करूया. जी काही आपल्या रसोई घरामध्ये खरकटी भांडी असतील ती ताबडतोब धुवत जा. चूल नेहमी स्वच्छ ठेवा. उत्तर दिशेचा नेहमी सन्मान करा. झाडूचा नेहमी आदर करा आणि नेहमी पवित्र भाषेचा वापर करा. दररोज ताज्या आणि स्वच्छ वस्त्रांनी श्रीहरीची व लक्ष्मीची एकत्र पूजा करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मकता आणि भक्तिभाव. लक्ष्मी कृपा ही मिळवायची गोष्ट नाही, ती कमवण्याची गोष्ट असते. आपल्या आचरणातून, आपल्या विचारातून आणि आपल्या भक्तीतून. चला तर मग या दिव्य माहितीला आपल्या मनाच्या आणि जीवनाच्या गाभ्यात खोलवर रुजवूया, जेणेकरून देवी लक्ष्मीचा वास आपल्याला कायम लाभो आणि आपल्या कुटुंबात, जीवनात आणि मनात संपत्तीच्या पलीकडचं खऱ्या अर्थाने समाधान आणि समृद्धी नांदू दे. मित्रांनो, हे सारे नियम आणि उपाय ही लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. हे फक्त परंपरा नाहीत, तर आपले नशीब उजळणारे अमूल्य सूत्र आहेत. जय श्री लक्ष्मी माता हे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि हो, जर ही माहिती तुम्हाला भावली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व भक्तांपर्यंत हा संदेश शेअर करा.
तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटू एक नव्या व्हिडिओमध्ये एक नव्या माहितीसह. तोपर्यंत राम राम मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. जय श्री लक्ष्मी माता.